शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय म्हणजेच घाटी संभाजीनगरच्या अधिष्ठातापदी मी दिनांक 20 डिसेंबर 2023 रोजी चार्ज घेतलेला आहे आणि या ठिकाणी काम करण्यास सुरुवातसुद्धा केलेली आहे। या ठिकाणी अनेक वर्षापासून मी विद्यार्थी MBBSला PGला त्याचप्रमाणे लेक्चरर असोसिएट प्रोफेसर म्हणून काम केलेलं आहे। रुग्णालयाचं सांगायचं झालं तर वैद्यकीय उपाधीक्षक, वैद्यकीय अधीक्षक, डेप्युटी डीन, प्रभारी अधिष्ठाता म्हणून अनेक वेळा काम केलेलं असल्यामुळं या महाविद्यालय व रुग्णालयातील अगदी कणाची कणा मला या ठिकाणी माहीत आहे आणि त्यामुळं या ठिकाणी असणारे सर्वसामान्य रुग्ण, गोरगरीब रुग्णांना औषधी मिळावी, त्या ठिकाणी त्यांना सर्जिकल आयटम्स मिळावेत। हे मेडिकल कॉलेज आहे। या ठिकाणी 200 विद्यार्थी MBBSचे साधारणतः 200 पेक्षा जास्त पदव्युत्तर विद्यार्थी आहेत प्रत्येक वर्षी येणारे। तर ह्या सर्वांचं शैक्षणिक उपक्रम राबवणे हे या महाविद्यालयाचं पहिलं काम आहे आणि त्यानंतर या वैद्यकीय महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी रुग्ण लागतात आणि त्यामुळं आपण या ठिकाणी रुग्ण दाखल करतो। हे रुग्ण टर्शरी केअर जे म्हणतो आपण, की ज्या ठिकाणी जिल्हा रुग्णालयात उपचार होत नाहीत, ग्रामीण रुग्णालयात उपचार होत नाहीत, PSCला उपचार होत नाहीत, असे रुग्ण या ठिकाणी येणं अपेक्षित आहे आणि त्यामुळं या ठिकाणी येणाऱ्या रुग्णांना चांगल्या सुविधा देणं, त्यांना सर्व प्रकारचे औषधी गोळ्या उपलब्ध करून देणं आणि त्यांच्यावर एक चांगले उपचार करण्याची जिम्मेदारी या रुग्णालयाची आहे, याची मला पूर्ण जाणीव आहे आणि माझा कार्यकाळात मी याच गोष्टीकडे प्रकर्षानं लक्ष देणार आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी काही दुरुस्तीचे कामं असतील, स्वच्छतेचा प्रश्न असेल, कर्मचाऱ्यांचे रिक्त पदाचे प्रश्न असतील, या सर्वांकडं प्राधान्यानं मी लक्ष देणार आहे आणि या महाविद्यालयाला, या रुग्णालयाला एक वरच्या दर्जाचं काय रुग्णालय आहे अशी शासनामध्ये प्रतिमा निर्माण करण्याचा माझा निश्चित प्रयत्न असेल। धन्यवाद।